चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओजमध्ये पाहणारे ट्रिग्नोमेट्रिक एंटिटीज जे आहेत विद्यार्थ्यांनो, की ज्या प्रूव्ह दॅट या क्वेश्चन्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी इम्पॉर्टन्स असतात. त्या ठिकाणी काही एंटिटीज अशा असतात विद्यार्थ्यांनो, की त्या एंटिटीजवरून आपण दुसऱ्या एंटिटीज त्या ठिकाणी तयार करू शकतो. 6 फॉर्म्युले जर आपल्याला तयार करता आले विद्यार्थ्यांनो या ठिकाणी, तर आपल्याला त्या ठिकाणी 6 वरून नियर अबाउट त्या ठिकाणी 16 ते 17 फॉर्म्युलेज त्या ठिकाणी तयार करता येईल विद्यार्थ्यांनो. चला तर पाहूया. पहिला या ठिकाणी बेसिक फॉर्म्युला कोणत्या ट्रिग्नोमेट्रिक एंटिटीजमधली या ठिकाणी विद्यार्थ्यांनो. फर्स्ट फॉर्म्युला या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आहे तो म्हणजे कोणता या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. हे सर्वांनाच माहिती विद्यार्थ्यांनो. आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 यावरून विद्यार्थ्यांनो आपण 2 फॉर्म्युले तयार करू शकतो या ठिकाणी. नंबर 1. नंबर 2 पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, साइन स्क्वेअर थिटा हे जर आपण ॲज इट इज जर ठेवले या ठिकाणी इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हे कॉस स्क्वेअर थिटा प्लस तिकडेनंतर मायनस. आणखी या ठिकाणी काय लिहू शकतो आपण विद्यार्थ्यांनो, कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. 2 मार्कासाठी परीक्षेमध्ये प्रश्न असतो विद्यार्थ्यांनो, इफ द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा इक्वल टू 7/24 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्याला या एंटिटीजचा उपयोग होतो. चला आता नंबर 4 आपण या ठिकाणी फॉर्म्युला पाहणार विद्यार्थ्यांनो. कोणता आहे तो म्हणजे आपल्याला माहिती आहे विद्यार्थ्यांनो, टॅन थिटा इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. त्यानंतर या ठिकाणी काय करतात विद्यार्थ्यांनो, कॉट थिटा इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. चला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक एंटिटीज पाहतोय. या ठिकाणी आपण किती एंटिटीज पाहिले, तर एकावरून आपण दुसरी आणि तिसरी एंटिटीज तयार केली. चौथ्या एंटिटी टॅन थिटा इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. या ठिकाणी आपण टॅन थिटा इंटू कॉस थिटा इक्वल टू साइन थिटासुद्धा लिहू शकतो. देन कॉट थिटा इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांनो आपण कॉट थिटा इंटू साइन थिटा इक्वल टू कॉस थिटा लिहू शकतो विद्यार्थ्यांनो. पहा आता या ठिकाणी नंबर 6 या ठिकाणी ही महत्त्वाची विद्यार्थ्यांनो. काय माहिती आपल्याला या ठिकाणी, टॅन थिटा इक्वल टू 1/कॉट थिटा. बऱ्याचशा प्रूव्ह दॅटमध्ये याचा उपयोग होतो विद्यार्थ्यांनो. यालाच या ठिकाणी काय लिहिता येते, कॉट थिटा इज इक्वल टू 1/टॅन थिटा. पाहू द्या, कॉट इकडे जाणार, टॅन इकडे जाणार विद्यार्थी. आणखी या ठिकाणी विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, आणखी दुसरी कोणती एंटिटीज तयार करतो या ठिकाणी, कॉट थिटा इंटू टॅन थिटा इज इक्वल टू 1. पहा तर विद्यार्थ्यांनो आपण अशा पद्धतीने या ठिकाणी एंटिटीज तयार करतोय त्या ठिकाणी. चला तर विद्यार्थी मित्रांनो आणखी कोणत्या एंटिटीज तयार करता येतात. पहा 9 नंबरची काय तयार करता या ठिकाणी, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. पहा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. यालाच या ठिकाणी आणखी काय तयार करता येते विद्यार्थ्यांनो. पहा या ठिकाणी 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे याचा अर्थ प्लस टॅन स्क्वेअर थिटा घेतल्यानंतर मायनस टॅन स्क्वेअर थिटा येणार विद्यार्थ्यांनो. चला 11 नंबरच्या एंटिटीज या ठिकाणी काय पाहणार विद्यार्थ्यांनो आपण, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे याचा अर्थ विद्यार्थ्यांनो या 11वरून आपण 12 नंबरच्या एंटिटीज कसे तयार करू शकतो, 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा. हे प्लस कॉट स्क्वेअर थिटा इकडेनंतर मायनस कॉट स्क्वेअर थिटा या ठिकाणी येऊ शकतो विद्यार्थ्यांनो. इम्पॉर्टंट एंटिटीज आहेत या ठिकाणी. चला तर आणखी या ठिकाणी काय येऊ शकतो आपण, नंबर 13 या ठिकाणी आपल्याला माहिती विद्यार्थ्यांनो. काय माहिती आपल्याला या ठिकाणी, साइन थिटा इक्वल टू 1 कोसेक थिटा. यालाच या ठिकाणी काय तयार करता येते विद्यार्थ्यांनो, कोसेक थिटा इज इक्वल टू 1 साइन थिटा. आणखी या ठिकाणी काय तयार होतं विद्यार्थ्यांनो, पाहायचं कोसेक थिटा इंटू साइन थिटा इज इक्वल टू 1. पहा विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण ट्रिग्नोमेट्रिक एंटिटीज त्या ठिकाणी तयार करू शकतो. पाठांतर करण्याची काही आवश्यकता नाही विद्यार्थ्यांनो. आणखी या ठिकाणी काय तयार करतात विद्यार्थ्यांनो, पहा. चला काय माहिती आपल्याला, कॉस थिटा इज इक्वल टू 1 सेक थिटा. चला या ठिकाणी विद्यार्थ्यांनो सेक थिटा
इज इक्वल टू 1 कॉस थिटा, हे सेक थिटा इकडे जाणार, कॉस थिटा इकडे येणार विद्यार्थ्यांनो. आणि आणखी एक या ठिकाणी एंटिटीज तयार करू शकतो विद्यार्थ्यांनो आपण, सेक थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू 1. पाहतो विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा पद्धतीने या ठिकाणी 18 फॉर्म्युलेज या ठिकाणी तयार केले विद्यार्थ्यांनो. परत या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तुम्हाला सांगतो मी ट्रिग्नोमेट्री एंटिटीज तयार करत असताना साईन थिटा, या ठिकाणी साईन थिटा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, याच्यावरनं आपण या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे एकावरनं आपण 1 आणि 2 एंटिटीज तयार केल्या विद्यार्थ्यांनो. देन टॅन थिटा इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, कॉट थिटा इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा, ही 4 आणि 5 नंबरची एंटिटीज आहेत विद्यार्थ्यांनो. त्यानंतर 6 नंबरची एंटिटीज विद्यार्थ्यांनो या ठिकाणी टॅन थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा, कॉट थिटा इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा, कॉट थिटा इंटू टॅन थिटा इज इक्वल टू 1. या 6वरनं आपण 7 आणि 8 नंबरच्या एंटिटीज त्या ठिकाणी तयार केली विद्यार्थ्यांनो. 9 नंबरच्या एंटिटीज या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, 1 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. याच ठिकाणी विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या 9 नंबरवरून आपण 10 नंबरची एंटिटीज तयार केली. 11 नंबरची एंटिटीज विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. याला विद्यार्थ्यांना आपण लिहू शकतो 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा, म्हणजे 11वरनं आपण 12 नंबरची एंटिटीज तयार केली विद्यार्थ्यांनी या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी साइन थिटा इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा, त्याच्यावरनं आपण या ठिकाणी कोसेक थिटा इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा, कोसेक थिटा इंटू साइन थिटा इक्वल टू 1. देन या ठिकाणी लक्षात घ्या 16 नंबरची जी एंटिटीज विद्यार्थ्यांनो कॉस थिटा इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. तसेच या ठिकाणी आपण कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटावरनं सेक थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा अँड सेक थिटा इंटू कॉस थिटा इक्वल टू 1. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 1 2 3, त्यानंतर विद्यार्थ्यांनो 4, विद्यार्थ्यांनो 5, त्यानंतर 6 7 8, ह्या 8 जर फॉर्म्युलेज आपण जर लक्षात ठेवले विद्यार्थ्यांनो तर या 8 फॉर्म्युलेजवरनं आपल्याला या ठिकाणी जवळपास 18 फॉर्म्युलेज म्हणजे एंटिटीज या ठिकाणी तयार करतात विद्यार्थ्यांनो.